1 वाटी जवस घेतलेला आहे। आज जवसाची चटणी करणार आहे मी। हे आता आपण भाजून घेणार आहोत। गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे। याच्यात 1 वाटी मी जवस घालून घेते। आता जवस हे मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हलकासा रंग बदलला की भाजलेत असे समजावेत। असे तिळासारखे ते तडतड उडायला लागतात। हे पहा, मी आता याला व्यवस्थित भाजून घेते। हे पहा, छान भाजले। आता जवस आपलं काढून घेऊया याला। हे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये मी काढून घेते। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। चटण्या करताना नेहमी मिक्सरचं छोटं भांडं वापरायचं, व्यवस्थित बारीक होतात। 1 वाटी जवस घेतलेला आहे आणि याच्यात 1 ते 2 चमचे तिखट घालून घेते। थोडीशी तिखट केली की चवीला छान लागते। मीठ घालून घेते चवीप्रमाणे। ह्या ज्या चटण्या असतात अशा, त्यात थोड्या तिखट केल्या की खायला छान वाटतात। पहा, मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे हे। आणि ही आपली चटणी तयार झालेली आहे जवसाची। पटकन होते। अशा वेगवेगळ्या चटण्या तुम्ही घरात करून ठेवल्या, जवसाची, तिळाची, खोबऱ्याची, कारळ्याची, तर कधी भाजी कुठली खावीशी नाही वाटली तर अशा चटण्या घेऊन खाल्लं तर तोंडाला चवही येते। आणि जवस हे आरोग्याला खूप फायदेशीर असं आहे। हृदयासाठी तर हे औषधाचं काम करतं। तेव्हा ही जवसाची चटणी नक्की तुम्ही करून ठेवत जावा। माझी ही चटणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।